की मॅडम काही करा पण तुम्ही त्यांना बरं करा. तर आपण काय म्हणतो की आता माझ्या हातात काही नाही, कुणाच्या हातात आहे? सर्व उपरवाले के हात में. म्हणजे काय की तो राहतो ते. आणि लहान मुलं बघा, इंग्लिश मध्ये एक कविता ऐकली असेल तुम्ही सगळ्यांनी, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर अप अबव दी वर्ल्ड सो हाय लाईक अ डायमंड. म्हणजे राहतो कुठे परमात्मा? त्याचं हे सगळं सूर्य चंद्र तान सिताऱ्यांच्या वरती राहतो. त्याला म्हणतात परमधाम, शांतीधाम, ब्रह्मांड, ब्रह्म महतत्व. चौथी गोष्ट काय आहे? तो सर्व गुणांचा सागर आहे. मग काय काम करतो तो इथे येऊन? असं त्याला म्हणून परमात्मा म्हटलं जातं, ईश्वर म्हटलं जातं, सर्वोच्च. ही जी दुनिया इतकी निगेटिव्ह झालेली आहे ना, सगळीकडे दुःख आहे, अशांती आहे, आजार आहे, तर ह्याला तो काय करतो? येऊन परत सुख शांतीची दुनिया बनवतो. तुम्हाला सगळ्यांना काही आठवतंय का? 22 जानेवारी 2024. 22 काय म्हणाले? जानेवारी आहे ना. आता काय चाललंय? डिसेंबर. 22 डिसेंबर झाला. मी विचारते 22 जानेवारी 2024 साली भारतात काय अशी घटना घडलेली? काही आठवतंय का तुम्हाला सगळ्यांना? 22 जानेवारीला अशी काय घटना झालेली? अयोध्येमध्ये झालेली. आता काय आठवतंय का? बघा, आता 1 वर्ष पडले झालं अजून, आणि आपण लगेचच विसरून गेलो. मग रामराज्य येणार कसं? राम मंदिर बांधून येणार आहे का रामराज्य? मग रामराज्य तेव्हा आपल्या प्रधानमंत्री काय म्हणाले? आपले प्रधानमंत्री म्हणाले की आता आपल्याला रामराज्य आणायचंय. आता रामराज्य आणायचंय म्हणजे आता रामराज्य आहे का? मग आता रामराज्य नाही म्हणजे कोणाचं राज्य आहे? रामराज्य नाही म्हणजे कोणाचं राज्य आहे? रावणाचं. मग तो रावण कुठे आहे? आता त्या रावणाचं राज्य खतम करायचं तर तो रावण कुठे? तर आपल्यामध्येच आहे. जेव्हा चिडचिड करतो, रागराग करतो, हे सगळे काय आहेत? आतले रावण. आणि त्या रावणांमुळे आजार होत आहेत. तुम्ही मग विचार कराल, अरे डॉक्टर मॅडम आल्या आणि हे सगळं काय प्रवचन देत आहेत? पण हे सगळं आजारांचं मूळ आहे. जर आपल्याला संपूर्ण स्वस्थ व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या आतला जो रावण आहे तो काय करायला लागेल? त्याला समाप्त करायला लागेल. तेव्हा काय होणार? तेव्हा आपण आजारांपासून पण मुक्त होणार आणि तेव्हाच रामराज्य ह्या धर्तीवर येईल. आणि मग त्याच्यासाठी काय करायला लागेल? नामस्मरण करायला लागेल. मग कुणाचं नामस्मरण करायचंय? त्याचं नामस्मरण करायचंय, ईश्वराचं नामस्मरण करायचंय. आणि मग तो कधी या धर्तीवर येतो? जसं गीतेमध्ये सांगितलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जब जब या धर्तीवर अधर्माची अति होते, धर्माची अतिग्लानी होते. धर्म म्हणजे काय? शांती, खुशी, प्रेम. ह्याच्याऐवजी अशांती, नफरत. त्यावेळेला तो निराकार परमात्मा या धर्तीवर येतो आणि आपल्या सगळ्यांना तो काय करतो? आठवण करून देतो की तुम्ही शरीर नाही आहात, तुम्ही सगळे काय आहात? आत्मा आहात. तुम्ही सगळे माझी लेकरं आहात. तुम्ही माझं नामस्मरण करा आणि परत शांती, खुशी, प्रेमाने भरपूर व्हा. तुम्ही सगळे माझ्याबरोबर परमधाम मध्ये राहता. ते आपलं सगळ्यांचं घर आहे. तुम्ही या धर्तीवर कशासाठी आला? खेळण्यासाठी मी तुम्हाला पाठवलं. कोणी आशाताई बनल्या, कोणी अंगणवाडी ताई बनल्या, कोणी डॉक्टर बनले. सगळेजण इथे खेळायला आलेले आहेत. आणि खेळ संपल्यानंतर परत आपल्याला आपल्या घरी जायचंय. मग आपलं घर परमधाम. कारण घरातला पण ऍड्रेस माहित नसेल तर काय होणार? आपण इकडे तिकडे भटकत राहणार. घर कुठे, घर कुठे शोधत राहणार. आणि म्हणून परमात्मा मला म्हणाला, हा शुभदा बच्ची जाओ, सबको कोपरोली में आशा ताई है, अंगणवाडी ताई आहेत, त्यांना जाऊन आपल्या घराचा ऍड्रेस देऊन या. आजारांपासून पण सगळ्यांना मुक्त करा. आणि सगळ्यांना माहीत झालं पाहिजे आपण कुठून आलोय, कशासाठी आलोय, इथून कुठे जायचं आहे आणि आता काय करायचंय. म्हणून 3दा आपण ओमची ध्वनी करतो. सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात ठेवाल? ओम शांती म्हणजे मी आत्मा शांत स्वरूप. दुसऱ्यांदा काय लक्षात ठेवाल? ओम शांती म्हणजे शांतीचा सागर परमात्मा, त्याची मी कोण आहे? संतान आहे. आणि तिसऱ्या वेळेला कोणी काही करू देत, संतोष भावांना काही करू देत, कामं करायची आहेत, काही करू देत. म्हणजे त्याने सांगितलं आणि कामं नाही करायची असं नाही. ती कामं चिडचिड करून करायची नाहीयेत, रागराग करून करायची नाहीयेत, शांतीने, खुशीने आणि प्रेमाने करायची आहेत. ही बॅटरी चार्ज करायची आहे आणि परत इथून आपल्याला आपल्या घरी जायचंय. मग सगळे आता कम्फर्टेबल रिलॅक्स होऊन बसाल. आपण सगळे नामस्मरण कसं करायचंय ते थोडंसं बघू. हे नामस्मरणचं मी हिंदीमध्ये बोलेल, म्हणजे मराठीमध्ये खूप कमी वेळा बोलते, पण मला असं वाटतं की मी व्यवस्थित बोलली आहे मराठीमध्ये पण.
पण हे नामस्मरण मी मराठीमधून कधीच बोललेली नाहीये, तर आपण हिंदीमधून मेडिटेशनची कमेंट्री किंवा ज्याला ध्यान म्हणतात ते करणार आहोत. सगळे कम्फर्टेबल रिलॅक्स होऊन बसाल, सगळे डोळे बंद कराल, शांत. ओम शांति। सभी कंफर्टेबल रिलैक्स होकर बैठ जाएंगे। शरीर को एकदम रिलैक्स छोड़ दे, कंप्लीटली रिलैक्स। पैर से सिर तक मेरा शरीर कंप्लीटली रिलैक्स, मन शांत। अब स्वयं को देखें, मस्तक के मध्य में विराजमान चमकता हुआ सितारा। मैं एक चैतन्य शक्ति आत्मा हूँ। इस शरीर को चलाने वाली शक्ति, इस शरीर की मैं मालिक हूँ। इन कर्मेंद्रियों की भी मैं मालिक हूँ। इन आँखों से क्या देखना है, कानों से क्या सुनना है, मैं इसकी मालिक हूँ। मन, बुद्धि, संस्कारों की भी मालिक। इस मन से आज से हमें वही सोचना है जो मुझे शांति दे। इस मुख से हमें वही बोलना है जो दूसरों को सुख दे। इन हाथों द्वारा ऐसे श्रेष्ठ कर्म करे जिससे ये धरा मेरा घर स्वर्ग बन जाए। मैं आत्मा सतोगुणी हूँ, मैं ही शांति हूँ, मैं ही प्यार हूँ, मैं ही खुशी हूँ। परम पिता परमात्मा शिव बाबा, जिन्हें हम बहुत प्यार से ईश्वर परमात्मा को बाबा कहते हैं, जैसे शरीर के पिता को हम बाबा कहते हैं, वैसे वो मुझ आत्मा के पिता है जिन्हें हम बहुत प्यार से बाबा बुला रहे हैं। वो रूप में मेरे समान बिंदु है, लेकिन गुणों में वे सिंधु है। शांति के सागर है, प्यार के सागर है, सर्वशक्तिमान है। उन्हें बहुत प्यार से याद करना ही ध्यान है, मेडिटेशन है, योग है। उन्हें याद करने से वो शांति, वो प्यार, वो खुशी मुझ में प्रवाहित हो रही है और मैं आत्मा शांति से भरपूर, प्यार से भरपूर, शक्तियों से भरपूर हो रही हूँ। धीरे धीरे ये शांति के प्रकंपन, ये शक्तियाँ मेरे शरीर में प्रवाहित हो रही है और मेरा शरीर स्वस्थ बनते जा रहा है। ये शक्तियाँ मेरे परिवार के सभी सदस्य, सेवा साथी, सभी में प्रवाहित हो रही है। सभी स्वस्थ है, सुरक्षित है। आज से ही रोज रात को सोने से पहले
और रोज सुबह उठते ही ऐसे ध्यान, नाम स्मरण, ईश्वर का स्मरण, ईश्वर शांति का सागर, उसे याद करने से मैं भी शांत हो जाती हूँ। ऐसे नाम स्मरण हम जरूर करें रात को सोने से पहले। रोज सुबह उठते ही पहले मुझे नाम स्मरण करना है, जिससे मैं स्वस्थ रहूंगी, मेरा मन शांत, मेरा शरीर स्वस्थ, मेरे रिश्ते बहुत प्यारे बनेंगे और ये धरा मेरा घर स्वर्ग बन जाएगा। आज से मेरे साथ, मेरे परिवार वालों के साथ सब कुछ अच्छा ही होने वाला है। परमात्मा का दिल से धन्यवाद, कोटि कोटि बार धन्यवाद, मुझे अपना बनाने के लिए, मेरा भाग्य बनाने के लिए। थैंक यू परमात्मा। ईश्वर सदा मेरे साथ है तो हर कार्य में सफलता हुई पड़ी है। आप सभी का भी दिल से थैंक्स, धन्यवाद। विशेष डॉक्टर इटकरे सर और सभी यहाँ के मेडिकल ऑफिसर्स, सभी कर्मचारी, सभी सेवाधारी, संतोष सर और बाकी सभी का, और देवले भाई सभी का बहुत बहुत दिल से धन्यवाद। आप सभी ने बहुत प्यार से, शांति से सुना। आप सभी का दिल से शुक्रिया। थैंक यू सो मच। हम सभी लंबी गहरी सांस लेंगे, 3 बार ओम की ध्वनि करेंगे। लंबी गहरी सांस। आप सभी भी मेरे साथ करेंगे लंबी गहरी सांस। शांति शांति शांति। दोनों हाथ एक दूसरे के ऊपर रब करेंगे। पॉजिटिव एनर्जी पूरे शरीर में प्रवाहित करे। थोडं फेअर अँड लवली लावा इथे, चेहऱ्याला लावता तेव्हा इथे पण आजपासून सगळ्यांबरोबर प्रेमाने आणि शांतीने वागा। थैंक यू सो मच। आप सभी का भी बहुत बहुत थँक्स। सगळ्यांचं खूप खूप थँक्स। आता टेस्ट बद्दल मला असं वाटतं की जे जे ज्या ज्या ठिकाणाहून आलेले आहेत, तर सर उद्या तर सुट्टी आहे, त्यामुळे 26, 27 आणि 28 म्हणजे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार प्रत्येक जण आपापल्या सेंटरला मला वाटतं ह्या टेस्ट होतील। मी आता येताना इथून काही गोष्टी तुम्हाला द्यायला आणलेल्या आहेत। एक तर म्हणजे हे परमात्मा संदेश, प्रभू संदेश, ज्याच्याबद्दल आता आपण माहिती घेतली, हे सगळ्यांना तुम्ही आपापल्या पर्समध्ये ठेवा। कधीही काही वाटलं ईश्वराचं नामस्मरण करता येईल, रोज रात्री झोपताना, रोज सकाळी उठल्यावर। त्याच्यानंतर काही गोष्टी, हे जे आता आपण लेक्चर घेतलं, हे लेक्चर पण माझं यूट्यूब चॅनल आहे, डिवाइन गर्भसंस्कार, किंवा डॉक्टर शुभदा अनिल टाकलं तरी येईल। तर हा व्हिडिओ पण मी पाठवून देईन। मग सर तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही पाठवलात की तुम्ही दुसऱ्यांना पण फॉरवर्ड करू शकता, त्यांच्यापर्यंत माहिती जाईल। अशी माहिती आपण गर्भवती महिला ज्या आहेत त्यांना पण, मातांना हे प्रोजेक्ट घेत असतो गर्भसंस्कार। कारण आज आई इतकी अशांत आहे तर येणारी बाळ पण तशीच आहेत, पण जर आई शांत राहिली, आई स्वस्थ असली तर येणारी बाळ श्री राधे आणि श्री कृष्णासारखी होतील। आणि म्हणून ह्याच्यासाठी पण ह्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही सगळेजण बघू शकता। आजकाल लोकांना प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम होतोय। IVF, तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी नाव ऐकलं असेल तर आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये महिन्यातून 2दा, पहिला आणि तिसरा बुधवार दुपारी 2 वाजता टेस्ट ट्यूब बेबीची फ्री OPD घेतो।
तर असं कुणाला असेल तुम्ही त्यांना पाठवू शकता. हॉस्पिटलमध्ये तुम्ही केव्हाही आलात तर ही जी येणारी सुंदर दुनिया, ज्याला आपण स्वर्ग म्हणतो, रामराज्य म्हणतो, त्याचा लाईट अँड साऊंड शो बनवलेला आहे. तर तुम्ही कधी येऊन काउंटरला, रिसेप्शनला सांगितलं तर तुम्हाला लाईट अँड साऊंड शो दाखवतील. तिथे मेडिटेशन ध्यान कक्ष आहे. तर तुम्ही नक्की केव्हाही तुम्ही पनवेलला व्हिजिट झाली तर हॉस्पिटलला नक्की व्हिजिट करा. आजार होऊन हॉस्पिटलला व्हिजिट करा असं मी बोलत नाहीये. परमात्म्याचं जे जसं मंदिर असतं तसं तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करा. आणि बाकी तिथे आम्ही योगा वगैरे हे सगळे प्रोग्राम्स घेत असतो. आणि बाकी इथे तुम्हाला द्यायला काही पत्रकं आणलेली आहेत. जसं कॅन्सर बद्दलची माहिती, तर कॅन्सरचं पत्रक मराठीमध्ये ते बनवलेलं आहे, तर तुम्ही ते वाचू शकता. तर तुमच्या सेंटरला किंवा आता पण तुम्ही आलात तुम्हाला आताच तुम्ही डिस्ट्रीब्यूट करतील. जे खाण्यापिण्याच्या बद्दल सांगितलं ते हिंदीमध्ये बनवलेलं आहे. मी ते मराठीत पण नंतर बनवून ठेवेल. आणि जे यूट्यूब चॅनलची वगैरे माहितीसाठी ह्याच्यावरती माहिती दिलेली आहे. तर ही पत्रकं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावर ध्यान मेडिटेशन असं टाकलं तर मी माझे प्रवचनं घेतलेली आहेत, ते तुम्ही बघू शकता, ऐकू शकता. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप थँक्स, धन्यवाद. थँक्यू सो मच.